आमचे साहेब मंत्री झाले। ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत मंत्रिमंडळात नव्यानं समावेश झालेल्या मंत्र्यांच्या गावी साजरा झाला जल्लोष। रत्नागिरीत मिऱ्या गावातले समुद्रलगतचे रहिवासी राहतायत जीव मुठीत धरून। फक्त 1.5 वर्षांपूर्वी बांधलेला बंधारा समुद्रात गेला वाहून। बुलढाण्याच्या कांचनपूरमध्ये शिक्षकच नसल्यानं पालकांनी शाळेलाच ठोकलं कुलूप। शिक्षण मंत्री आता तरी दखल घेणार का? राज्यातल्या गायब झालेल्या वनजमिनींची माहिती संकलित करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश। आज राज्यातल्या वन अधीक्षकांची पुण्यात झाली बैठक। IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। आणि तुकोबारायांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण इंदापूरमध्ये संपन्न, तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीनं फलटणहून ठेवलं प्रस्थान। आज पालखी बरड मुक्कामी। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि पहिलीच बातमी आहे जल्लोषाची आणि आनंदाची। आज मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय आणि या मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे। आणि यामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या मंत्र्यांची संख्या भरपूर आहे, किंबहुना तीच जास्त आहे। आणि त्यामुळेच या नेत्यांच्या गावी जल्लोष साजरा करण्यात आला। आपला नेता आता मंत्री झाला, मंत्रालयात बसणार याचा आनंद त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। ढोल ताशांच्या गजरात नाचून फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये तसंच मिठाई साखर वाटून हा आनंद साजरा करण्यात आला। धुळ्यात दोंडाईच्या इथं जयकुमार रावल यांच्या गावी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला, तर जळगावमध्ये सेनेचे गुलाबराव देवकर यांच्या गावीही साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला। पांडुरंग फुंडकर यांना मंत्रिपद मिळाल्यानं अकोल्यात सुद्धा असाच उत्साह पाहायला मिळाला, तर सांगलीतल्या मरळनाथपूर इथं सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदाचा आनंद साजरा करण्यात आला। गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा इथे करण्यात आली। पेढे सुद्धा इथे वाटण्यात आले। अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून हा जल्लोष केला। त्याचप्रमाणे राम शिंदे आणि भाजपच्या विजयाच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। एकमेकांना पेढे भरवण्यात आले आणि ढोल ताशा लावून ठेकाही धरण्यात आला। राम शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात सुद्धा मोठा जल्लोष साजरा झाला। आज मी एकाच समाजाचं नेतृत्व करत नाही, सर्व समाजाची अपेक्षा ठेवून चालतो। पण त्या समाजाला न्याय देण्यासाठी जे राष्ट्रीय समाज पक्षाला मला जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करीन आणि दिलेला वादा आहे तो निभावण्याचा प्रयत्न करीन। धनगर समाजाला एसटीच्या सवलतीसाठी आदिवासीच्या सवलतीला धक्का न लागता कायद्याच्या कसोटीत बसून जे करता येईल ते आदरणीय मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न करीन। तर शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत करत मंत्रिपदापर्यंत पोहोचलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आवर्जून हजर होते। यापुढे सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठीच लढत राहावं अशी इच्छा सदाभाऊ यांच्या आईनं व्यक्त केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे प्राजक्ता पोळणं। आई आता त्यांच्या बरोबर आली होती शपथविधीसाठी। काय वाटतंय, एक सदाभाऊंनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली, कसं वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतोय आणि शेतकरी माझा जसा लाडका आहे तसा शेतकऱ्यांचा लोक लाडका आहे माझा। शेतकऱ्यासाठी 2 पोरं राजशीटीन ते झटतोय आणि तिने इथलं मोरे तेच करावं। गरीब परिस्थितीत ना तो 18 वर्षाच्या वयापासून शेतकऱ्याच्या मागोमाग तो लढाई चालू केली आहे त्याने। मग आज पाठवून येत आम्हाला दुःख आलं, मार खाल्ला, आंदोलन केली, तुरुंगात गेला, मग आम्ही काय सुखात आहे का घरात? नाही। मग आता ते मिळाले मंत्रिपद, आता शेतकऱ्यांचे संरक्षण करावं, शेतकऱ्यांनी करून घ्यायचं। आता नक्कीच शेतकऱ्यांचं संरक्षण करावं या सदाभाऊंच्या आईच्या भावना आहेत। पत्नीच्या काय भावना त्यांना विचारूया, काय सांगाल तुम्ही? काय कसं वाटतंय आता यांनी मंत्रिपदाची शपथ? आनंद पण वाटतोय आणि दुःख पण वाटतंय। आमचे सासरे असते तर आणखीन चांगलं झालं असतं, एवढीच अपेक्षा होती।
नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघितलं की सदाभाऊ खोत यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांच्या कुटुंबियांच्या पण याच भावना आहेत की शेतकऱ्यांसाठी काम करावं आणि अशीच समोर आव्हानं असतील असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट दिग्विजयसह प्राजक्ता पोळ, IBN लोकमत, मुंबई. कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असताना आमच्या म्हणजे जास्त विकास वाढण्याची शक्यता म्हणजे 100% झालेली आहे. आता पण म्हणजे विकासाचे काम चालूच होते, पण तेव्हा मंत्रिपद असताना भाऊ आमदारच होते. आता मंत्रिपद आल्यानंतर अजून 100% विकासाचे कामं जास्त वाटतील. आम्हाला तर दोंडाईच्या शहरामध्ये भाऊंना जे मंत्रिपद मिळालं त्याबद्दल दोंडाईच्यामध्ये खूप लोक खुश आहेत. तसंच दोंडाईच्या शहरा किंवा शिंदखेडा तालुक्याला नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्याला आमदार जयकुमार भाऊ रावल यांचा फायदा होणार आहे. भाऊ मंत्री नसताना सुद्धा शिंदखेडा तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाने विकासाचे काम आमदार जयकुमार भाऊ रावलांनी केलेले आहे. पण आता भाऊ मंत्री झाले, हे विकासाचे काम अगदी जोराने आणि अधिक प्रमाणाने शिंदखेडा आणि धुळे जिल्ह्यामध्ये होतील अशी आम्हाला खात्री आहे. उद्योग, शिक्षण, सिंचन ही जी त्रिसूत्री आहे, या त्रिसूत्रीवरून गेली 15 वर्षापासून तिसरी पंचवार्षिक त्यांनी निवडून काढलेली आहे, विजयी झाले आहेत. आणि या त्रिसूत्रीमुळे त्यांचा विजय झाला आणि हीच त्रिसूत्री संपूर्ण राज्यभरामध्ये राबवतील आणि राज्याचाही विकास करतील असा आम्हाला ठाम अभिमान आहे आणि विश्वास पण आहे. आणि अशा चांगल्या प्रकारचं कार्य त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि ह्या कार्याचीच पावती हे त्यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मदाचा दर्जा मिळाला आहे. या सगळ्या बातम्यांनंतर आपण आता बातमी बघणार आहोत पावसाची. वर्धा जिल्ह्याच्या सगळ्याच भागांमध्ये गेल्या 12 तासापासून सतत पाऊस पडतोय. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. वातावरणात गारठा पसरलाय, पण शेतीची कामं मात्र या प्रचंड पावसामुळे खोळंबली आहेत आणि यशोदा नदीला हा पूर आलेला आहे. यानंतरची बातमी आहे रत्नागिरीची. रत्नागिरीमध्ये मिर्या गावातल्या संरक्षक बंधाऱ्याचा भला मोठा भाग समुद्रानंच गिळंकृत केलाय. त्यामुळे इथल्या 25 घरांना अत्यंत धोका निर्माण झालाय. फक्त 1.5 वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून हा बंधारा बांधला होता आणि या बंधाऱ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला. त्यामुळेच आज इथल्या ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारी ही परिस्थिती ओढवली आहे असा आरोप या रहिवाशांनी केलाय. समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने किनारपट्टीजवळचे संरक्षक बंधारे उद्ध्वस्त होण्याच्या घटना वाढत आहेत आणि त्यामुळे किनारपट्टीलगतची जी वस्ती आहे त्या वस्त्यांना गंभीर धोका निर्माण झालेला आहे. हे आता रत्नागिरीतल्या 15 माड हा जो भाग म्हणून ओळखला जातो मिर्या गावात, त्या गावातल्या ही घरं आहेत आणि या घरांच्या साठी संरक्षक बंधारा जो बांधलेला गेला होता, 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून असे बंधारे बांधलेले होते. त्याची अवस्था बघा काय आहे, म्हणजे कोणत्या दर्जाचं काम झालेलं आहे आणि किती घरांच्या जवळ समुद्राच्या लाटा आता येत आहेत. जवळपास 25 ते 30 घरं या भागांमध्ये आहेत आणि या सगळ्या परिसरातली जी वस्तीतली लोक आहेत ती अगदी जीव मुठीत घेऊन जगतायत आणि त्यामुळे हा जो बंधारा आहे हा बंधारा पूर्णपणे तुटून गेल्यामुळे या सगळ्या वस्तीला धोका निर्माण झालेला आहे आणि समुद्राच्या उधाणाचं पाणी थेट या वस्तीतल्या घरांमध्ये जातं. माणसं भयभीत होत आहेत. काय परिस्थिती झाली आहे या बंधाऱ्याची, कधी बांधला होता आणि काय झालंय? जवळजवळ हल्लीच हा बंधारा वर्ष झालं नाहीये, पण पाण्यामुळे हा बंधारा वाहून गेलेला आहे. काम निकृष्ट झालंय? नाही, नुसते दगडी टाकलेले आहेत. म्हणजे निकृष्ट नाही, काय हा भ्रष्टाचार आहे, दुष्ट भ्रष्टाचार नुसतं चाललेलं आहे. मला सांगावं असं वाटतं जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करणे आणि नंतर म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे असं म्हणताय? भ्रष्टाचार झालेला आहे, नुसत्या दगडी टाकलेले आहेत इथे. म्हणजे काम योग्य झालेलं नाहीये, योग्य झालेलं नाही. आणि सिमेंट काँक्रीट करून जर दगडी बसवलेले असते, जसे आल्या साठीमेरामध्ये जसा रोड झालेला आहे, रस्ता झालेला आहे, रस्ता आणखी बंधारा झालेला आहे, तसं इथे पण करावा. इथे खूप परिस्थिती गंभीर आहे. काय धोका आहे तुमचा या संबंध वस्तीला? वस्तीला आहेच ना धोका. पाणी अजूनपर्यंत कधी झालं नव्हतं, पण हे आता हे जेठी बांधली ना, ब्रेक वॉटर वॉल बांधली, तिथपासूनच हे झालंय, हे पाणी इकडे शिरलंय, त्या बाजूला पाणी जात नाही. त्या घरापर्यंत पाणी येऊन पोचलेलं आहे.
त्या बंधारे फुटून किती दिवस झाले, आता पाऊस नाही तोपर्यंत काहीतरी केलं पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे ह्यावरती. आमची लहान मुलं आहेत, स्थलांतराचं नोटीस दिलंय, पण आम्ही राहणार कुठे? आमच्या घरात एकटा माणूस कमवणार आहे फक्त, आमच्या मुलांना आम्ही घेऊन जाणार कुठे? तुम्हाला खूप भीती हो, रात्री झोप नाही लागत. किती लक्ष ठेवणार? पाणी आलं कुठे जाणार आम्ही? इथे अशा स्थलांतराच्या नोटिसा फक्त दिल्या जातात आणि अशी ही घरं इतकी जवळ आहेत बघा की या घरामध्ये अशा थेट पाणी घुसतं आणि लाटा तर आपण बघितला बंधाऱ्याची तुटलेली बाजू कुठपर्यंत आलेली आहे बघा. म्हणजे वाट सुद्धा आता इथे राहिलेली नाही लोकांना या ठिकाणी यायला, आणि त्यामुळे ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. हा धोका ओळखून प्रशासनाकडून तातडीने इथे काहीतरी तात्पुरती उपाययोजना करणं गरजेचं आहे, कारण अजून पाऊस खूप शिल्लक आहे. समुद्राला उधाण यायचे अजून दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे जोरदार उधाणाच्या समुद्राने ही सबंध वस्ती पाण्याखाली जाण्याचा पण गंभीर धोका आहे. हे वेळीच प्रशासनाने आणि विशेषतः आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने ओळखायला हवं. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय वासुदकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. पुढची बातमी बघूयात. बातमी आहे IBN लोकमतच्या इम्पॅक्टची. IBN लोकमतनं गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वनजमिनींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. गेल्या 25 वर्षात खुद्द शासनानंच 9,76,000 हेक्टर वनजमिनींची खिरापत वाटल्याचा धक्कादायक रिपोर्ट आम्ही दाखवला होता आणि याच बातमीची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातल्या गायब झालेल्या वनजमिनीची माहिती संकलित करण्याचे आदेश दिलेत. प्रत्येक जिल्ह्यातली मूळ वनजमीन आणि त्यातून गायब झालेली वनजमीन यांचा शोध घेण्याचा आदेश देण्यात आलाय. वनजमीन कोणाला दिली आणि कोणत्या नियमानुसार दिली याची देखील चौकशी आता होणार आहे. राज्य सरकार म्हणून जेव्हा या संदर्भात निवेदनातून मग माहिती पाठवण्यात आली तेव्हा वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या जिल्हास्त राहावं याचा अपडेट करण्याची सूचना मी केली. काही मागील सरकारमध्ये या खात्याकडे कधी लक्ष ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने दिलं गेलं नाही असं दिसत आहे आणि आम्ही निश्चितपणे गंभीरतेने या बाबतीमध्ये लक्ष देऊन आहोत. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूया. बहुजन समाज आता आपलं नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाकडे देणार असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी अलिबागमध्ये केलाय. शेकापचे सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते अलिबागमध्ये बोलत होते. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे घटक एकत्र करण्याचं काम शेकाप करणार आहे असं ते म्हणाले. बुलढाण्यातल्या कंचनपूरमध्ये पालकांनी एक अनोखं आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकच नसल्यानं पालकांनी शाळेला चक्क कुलूप ठोकले. या शाळेमध्ये 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग आहेत पण शिकवायला शिक्षकच नाहीयेत. त्यामुळे पालकांना नाईलाजास्तव हे आंदोलन करावं लागतंय. शाळेला शिक्षक मिळावा यासाठी पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं दिली आहेत, अनेकदा विनवण्या सुद्धा केल्या आहेत, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि त्यामुळेच पालकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतोय पण आता सरकारला त्याचं किती गांभीर्य आहे याबद्दल प्रश्नच आहे. मनमाडची बातमी आहे. मनमाडमध्ये सरकारनं आडत शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्याकडून घेण्याचा जो निर्णय घेतलाय त्याच्या विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यातले सगळे व्यापारी एकवटलेत. आजपासून जिल्ह्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतलाय. व्यापाऱ्यांनी उद्यापासून जो हा बेमुदत संप पुकारलाय त्यामुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडणार आहे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूयात. आज वारीमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं दुसरं रिंगण इंदापूरमध्ये झालं. या रिंगणामध्ये अश्व धावल्यानंतर या अश्वाच्या टापाखालची जी माती असते ती डोक्यावर लावण्यासाठी सगळ्यांचीच घाई गर्दी होते. ही माती काही वारकरी आपल्या हात किंवा पाय दुखण्यावरचा इलाज मानतात, तर काही जण ही माती थेट आपल्या शेतात टाकण्यासाठी घेऊन जातात, जेणेकरून आपल्या शेतातलं पीक उत्तम होईल. रिंगणात धावणारा अश्व हा माऊलींचा मानला जातो आणि त्यामुळेच
त्याच्या टापाखालची माती ही माऊलींच्या पायी असणारा प्रसाद मानला जातो. त्यामुळेच ही माती वारकरी कपाळी लावतात. इथं बघू शकतो आपण काही वयोवृद्ध महिला आई माती काढून घेतली. पायाला गुडघ्याला लावायला ह्याला चांगली पाय होते. मग गुडघ्याचं दुखणं थांबतं व्हय? हो थांबत आहे. तर ही माती कशासाठी चांगली आहे? हो चांगली. कामून माऊलीच्या टापाखालची आहे म्हणून. हो टापा खाते म्हणून. गुडघे दुखते हो तुमचे? किती दिवसानं? लय दिवसानं. मग आता माती लावली की गुडघे दुखणं कमी होते. आई तुम्ही कशाला घेतली? गुडघे दुखायले. गुडघे दुखायले. मग ही माती लावली की? घोड्यावाली. आई तुम्ही कुठून आले? तुम्ही घेतली का माती? हा तुमचे बी गुडघे दुखते? लय दिवसांनी वारी करतो. हा हो आता पायी चालल्यामुळे गुडघे दुखायले. हो आता गुडघे दुखले ना, आता पंढरपूरला कसं जाणार तुम्ही? आता गुडघे दुखायले तर मग कसं जाणार? पाय पाय चालते. सोडायची नाही वारी? अजिबात नाही. हा उत्साह आहे ज्यांचे गुडघे दुखायले. किती वय आहे 60 वर्ष. तुमचं? 60 वर्षाच्या आजीबाई आहेत. पाय दुखतात पण त्यांचा उत्साह विठ्ठलाच्या भेटीचा अजिबात कमी झालेला नाही. वारी सोडणार नाही काय जरी झालं तरी. म्हणूनच म्हणतो आपण वारकरी संप्रदाय हा सहिष्णू का आहे. गुडघे दुखतात, अनेक अडचणी येतात. पाऊस जरी आला, वेगळं वादळ जरी आलं, पाय जरी दुखले तर यांच्या आणि विठ्ठलाच्या मध्ये कुणी येऊ शकत नाही हे मात्र खरं. आणि याबरोबरच आजच्या गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.